ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. किती आपण राज ठाकरेंना दिली. शेतकऱ्यांचा विषय हाच एक संवाद होता आणि त्या संदर्भातला कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे, पुढचे आंदोलन कधी आणि केव्हा करणं अधिक व्यवस्थित होईल, या सगळ्यावर एकंदरीत चर्चा झाली. आणि आमचा हेतू तोच आहे का हे आंदोलन म्हणजे जसं राजसाहेबांनी सांगितलं का ते बच्चू कडूच्या नावापुरतं न फिरतं ते शेतकरी म्हणून कसं जाईल समोर, तोही आम्ही विचार करू. कारण आखरी मी मोठं होणं हा काही फार महत्त्वाचा विषय नाही आहे. शेतकरी जो अडचणीत सापडलेला आहे आणि सरकार त्याची जे काही टिंगलबाजी करतं आहे ते फार चुकीचं आहे. देवेंद्रजी ज्या पद्धतीनं म्हणतात का दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करू आणि दुष्काळ पडायची वाटच आता सरकार शेतकऱ्यांनी पाहावं असं एकंदरीत जे चित्र उभं केलं जात आहे ही शेतकऱ्यासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कारण आज माझ्याकडे येणारे मॅसेज जर पाहिले तर भाव भेटल्याने हे दुष्काळापेक्षा जास्त नुकसान आहे आणि मागील 2 वर्षापासून भाव भेटत नाही आणि म्हणून शेतकरी मरत आहे. आता हे फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं पाहिजे, हा विषय महत्त्वाचा आहे. म्हणून मी आमंत्रणही दिलं की आता आमची जे मराठवाड्यात यात्रा निघणार आहे त्या यात्रेत राजसाहेबांनी यावं आणि शेतकरी म्हणून संबोधित करावं. आखरी आमचं तर शेतकऱ्यांचं असा आमचं स्वप्न आहे का मुंबई अनेक वेळेस बंद होताना आम्ही पाहिली, ती शेतकऱ्यासाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे. आमचा तोही उद्देश हे आहे का किमान अर्धा 1 तास 2 तास मुंबईनं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं. कारण ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि या राजधानीतूनच आमच्या शेतकऱ्याला एक दिलासा देणारा आवाज निर्माण व्हावा, त्या अपेक्षा आमच्या राजसाहेबाकडे आहे. बच्चूभाऊ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात राज ठाकरेंनी गेल्यावेळी पाठिंबा दिला होता आंदोलनाला, आज चर्चा झाली आहे. येत्या काळात तुमच्या आंदोलनाला नवं बळ आणि त्याचं स्वरूप व्यापक होईल का मनसेच्या या पाठिंब्यामुळे? बिलकुल. मला असं वाटतं का हा विषय एका पक्षाचा नाहीच आहे आणि एका जातीचा आणि एका धर्माचा नाही आहे. कारण शेतकरी हा सगळ्या जाती धर्मात पक्षात आहे. त्याच्यामुळं मनसेनं ज्या पद्धतीनं समोर आलं तर निश्चितच बळ भेटेल. आमचा अजेंडा हा निवडणुकीचा नाही आहे. मरणारा शेतकरी वाचवायचा आहे. तो रोज एखाद्या काय म्हणते भुके असलेल्या वाघासमोर उभा असतात शेतकरी. तो कधी त्याचा जीव जाईल ना काही सांगता येत नाही. राजकीय अजेंडा नाही असं तुम्ही म्हणता, मात्र एकत्र आले तर राजकीय बळ मिळालं तर तुम्ही अधिक शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकाल. राजकीय ताकद एकत्र मला वाटतं त्यावर बोलणं काही उचित राहणार नाही. आम्ही जर म्हटलं का हे आंदोलन जात धर्म पक्ष विरहित कसं करता येईल, कारण राजकारणापेक्षा आम्ही राजकारण त्या शेतकऱ्यासाठीच करायचं असेल तर आता पहिले शेतकऱ्याला न्याय भेटावा. मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल किंवा दिव्यांग बांधव असेल, यांना न्याय हा 75-80 वर्षापासून उपेक्षित आहे. त्याच्या चुलीवर राजकारणी भाकरी शेकाच्या मी या मताचा नाही. निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर छोटे छोटे जे पक्ष आहेत ते जर एकत्रित त्यांनी आपली मोठ बांधली तरच शासनाच्या समोर आव्हान निर्माण करू शकतो आणि त्या दृष्टीनं काही बोलणं झालं. तुम्ही सांगा, आता निवडणूक आयोग म्हणतो आम्ही व्हीव्हीपॅटही देत नाही आहे. मग आता राहिलं काय? निवडणूक केल्यापेक्षा भाजप कार्यालयातच ठपके मारा आणि निवडणुका करा. म्हणजे सगळ्यात मोठं आज भय जे आहे, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला मतदाराला विचारलं तर ते EVM मशीन असेल तर तुम्ही कशाला लढता निवडणुका, अशा प्रकारच्या भावना तयार होत आहे देशात. तो मला वाटतं तो आता विषय एकत्र करण्यात काही अर्थ नाही. हा एक चांगला संदेश जाऊ द्यावा. आता त्याच्यात तुम्ही कालवा केला तर तो माझा शेतकरी दिव्यांग बाजूला पडू नये, मला वाटतं तो विषय आज घेणं काही फार उचित वाटत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी काय मत व्यक्त केलं? सकारात्मक शेतकरी म्हणून त्यांचा अभ्यास याच्यामध्ये बराच आहे आणि एक खंत आहे का शेतकरी एकत्रित येणं हाच सगळ्यात मोठा कठीण विषय आहे. ती खंत त्यांची आहे. शेतकरी एकत्र होत नाही, झाला एकत्र तर मग तो राजकारणात एकत्र राहत नाही निवडणुकीत. जसं आपण पाहतोय का शरद जोशीसारखा माणूस शेतकऱ्यांनी पाडलाच ना आखरी. हे दुर्दैवच आहे शेतकऱ्याचं. कसं आहे म्हणजे ज्या झाडाला पाणी घालातून त्याचं डांग आपल्याच घरावर पडायची अशी व्यवस्था जर झाली तर एक निराशा येतं ना हाती. आता आम्ही लढतोय किंवा राजू शेट्टी असेल, रघुनाथजी असेल, सगळेजण लढतात.
पण ते जे शेतकरी म्हणून लढले ते राजकारणात मागच राहिलेले आहे. पण तरी तो लढा उभा राहावा राजकारण बाजूला ठेवून, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्ही यात्रा कधी काढताय आणि तुम्ही निमंत्रण दिलंय तर त्यावर मनसे आता 9 तारखेचं आमचं ते गणपतीनंतर ते बाळासाहेब सांगन तुम्हाला, गणपतीनंतर त्यावर ते बोलेल. परंतु मला असं वाटतं का आत्ता आमचं 9 तारखेला रक्षाबंधन आहे. आम्ही वेदनेची राखी बांधणार आहोत सरकारला, मोदी साहेबांना आणि देवेंद्रजीला. त्यांचे मुखटे लावून सगळ्या आत्महत्याग्रस्त महिला 9 तारखेला वेदनेची राखी त्यांच्या हाताले बांधू. कारण ही काही लहान गोष्ट नाही आहे. रोज आकडा 10 ते 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आजही आम्हाला नोंदणीकृत होतं. तर रोज 10-15 लोक जर मृत्यू पडत असेल तर ही म्हणजे एखाद्या युद्धामध्ये एवढी आकडेवारी नसतं, तेवढी आकडेवारी सरकारच्या धोरणामुळे निर्माण होत असेल तर हा गंभीर विषय आहे. आणि म्हणून ते राखी आम्ही 9 तारखेचं राखीचं आंदोलन झालं की आम्ही 10ला प्रेस घेऊन सांगू. सर एक हिंदी में ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.